नमस्कार, आपण पाहत आहे भांडाफोड न्यूज। एका दमात भ्रष्टाचारी कोमात, सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन। भांडाफोड न्यूज, एका दमात भ्रष्टाचारी कोमात। लातूर हादरलं, वडिलांनी फीसाठी पैसे न दिल्यानं लेकाची सनकली, जन्मदात्या वडिलांना लाकडाने मारहाण करत संपवलं। लातूर जिल्ह्यात एका तरुणानं फीसाठी जन्मदात्या वडिलांचा खून केला। पोलीस भरतीची फी भरण्यासाठी पैसे दिले नाहीत, पण घरातील सिलेंडरसाठी पैसे दिल्याच्या रागातून तरुणाने हैवानी कृत्य केलं। ही घटना 16 सप्टेंबर रोजी मंगळवारी लातूरच्या हिंपळनेर येथे घडली। देविदास काशीनाथ पांचाळ वय 70 असं खून केलेल्या वडिलांचं नाव आहे। या प्रकरणी अजय देविदास वय 24 या तरुणाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या। वडील आणि मुलाच्या नात्याला काळीमा फासणाऱ्या धक्कादायक घटनेनं हिंपळनेर हादरून गेलं। सध्या गावात शोक व्यक्त केला जातोय। संबंधित प्रकरणाची माहिती पोलिसांनी दिली असता मुलाने आपल्या वडिलांना पोलीस भरतीसाठी फी भरायला न दिल्याच्या रागातून हत्या केल्याचे धक्कादायक कारण ऐकून पोलिसांनाही धक्का बसला होता। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हिंपळनेर येथील तरुण अजय पांचाळ यानं आपल्या वडिलांना पोलीस भरतीसाठी फी भरण्यास पैशांची मागणी केली होती, तेव्हा त्यांनी पैसे नसल्याचं मुलांना सांगितलं। त्यानंतर अजयने पोलीस भरतीची फी भरण्यासाठी पैसे न देता गॅस का भरला असा उलट प्रश्न केला होता। त्यानंतर त्यांनी रागाच्या भरात वडिलांना लाकडाने बेदम मारहाण केली। या मारहाणीतच वडिलांना दुर्दैवी मृत्यू झाला। या प्रकरणी आता शारदाबाई देविदास पांचाळ वय 50 यांनी आपल्याच मुलाची चाकूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। त्यानंतर पोलिसांनी मुलाच्या मुसक्या आवळल्या। संबंधित घटनेची माहिती पोलिसांना मिळताच घटनास्थळी दाखल झालेल्या उपविभागीय पोलीस अधिकारी पोलीस निरीक्षक बालाजी भंडे यांनी भेट दिली। दरम्यान न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळेच्या पथकानेही घटनास्थळी धाव घेत नमुने घेतले आणि पुढील तपास सुरू असल्याचं समजतंय।